293च्या मराठा समाज आणि इतर समाजाच्या या आरक्षणाच्या समर्थनार्थ मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। शिवबाला प्रेरणा देणारा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा महाराष्ट्र आहे। शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्मिती केली। जात पात धर्म पंथ ह्याला स्वराज्यात स्थान ठेवले नाही। 600 वर्षाची परकीय राजवट व महाराष्ट्राचे लसकेतोड होत्या। शूर मराठ्यांनी मुघलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इंग्रज, पोर्तुगीज, डच यांच्या जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये मराठ्यांनी अद्वितीय पराक्रम केला। हिंदुस्थानची तहस नहस होणारी भूमी, महिलांची लुटली जाणारी अब्रू, होणारे अत्याचार, धर्माचा होणारा नाश थांबवून परकीय आक्रमकांना थापून या भारत भूमीचे रक्षण केले। याकरता लाखो मराठ्यांनी देहाचे बलिदान केले। हसत हसत मराठे त्या ठिकाणी यमसदनी गेले आणि म्हणून या जातीकडे एक लढवय्ये जात म्हणून पाहिली जाते। 600 वर्षाची जुलमी राजवट उलटवून शिवरायांनी मराठ्यासह 18 पगड जातीला सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं। परंतु आज मराठ्यांना आरक्षणाकरता, आपले मुलं कुटुंब वाचवण्याकरता आरक्षणाचा हा लढा त्यांनी सुरू केलाय। 58 आदर्श मोर्चे काढले, परंतु त्यांच्या संयमाचा बांध अध्यक्ष महोदय आता फुटत चाललेला आहे। अध्यक्ष महोदय, गरिबीची जात नसते। एखाद्या समाजात 1500 लोक श्रीमंत असले म्हणजे पूर्ण समाज श्रीमंत आहे अशी धारणा करणं चुकीची आहे। 50-60 वर्षापूर्वीच्या एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे झालेले जमिनीचे तुकडे, निसर्गाचा मराठवाड्यावरचा असणारा सदैवचा प्रकोप, आर्थिक विवंचना, अल्पभूधारकाकडून भूमिहीनतेकडे होणारी वाटचाल, मुला मुलींचं अंधकारमध्ये दिसणारं भविष्य, या सर्व गोष्टीमुळे समाज मन अस्वस्थ झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, देशामध्ये शेती करणाऱ्याला त्या काळामध्ये कुणबी म्हणून ओळखलं जायचं। ज्या वेळेस संविधानामध्ये 340 कलमामध्ये ओबीसीचा समावेश केला, त्यावेळेला या राज्याचे भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख साहेब हे मसुदा समितीमध्ये सदस्य त्या ठिकाणी होते। त्यांनी संपूर्ण विदर्भामध्ये पदयात्रा काढून सर्व लोकांना आवाहन केलं की आपण मराठ्याची जी जात आपली आहे त्यातला ओबीसी म्हणून नोंद करावी। परंतु अध्यक्ष महोदय, मराठवाड्यामध्ये निजामांचं राज्य असल्यामुळे त्या ठिकाणी भाऊसाहेबांना ही जागृती करता आली नाही आणि म्हणून त्या ठिकाणच्या नोंदी ओबीसीच्या होऊ शकणार नाही आणि आज त्याचाच फटका संपूर्ण मराठवाड्या ठिकाणी सहन करत आहे। आज आमच्या वाशिम आणि बुलढाणा जागून असणाऱ्या मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या विदर्भाच्या मुली आणि मुलांच्या सोयीकी झाल्यात आणि आपल्याला माहित असेल की छत्रपती शिवरायांना जन्म देणारा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ ह्या देखील बुलढाणा जिल्ह्यामधल्या सिंदखेड येथील लखुजी जाधवांची कन्या असून त्या सून म्हणून वेरूळच्या भोसलेंच्या घराण्यामध्ये गेल्या। त्यामुळे विदर्भाचं आणि मराठवाड्याचं एक रक्ताचं नातं आहे। अध्यक्ष महोदय, आज लखुजी जाधवांच्या वारसांच्या नोंदी 98% ओबीसी मध्ये आहे आणि त्यामुळे या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि या भागातल्या लोकांना नोकरी मिळत नाही, रोजगार मिळत नाही, मुलांचे लग्न होत नाही, मुलं आत्महत्या करत आहेत, वेस्ट इंडिजकडे वळत आहेत। किमान राज्यामध्ये नोकरीची सरासरी पाहिली तर 4-5% या समाजाची परिस्थिती। अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू असताना त्या आंदोलकांचं ज्ञान, त्यांचा अनुभव, त्यांचं अज्ञान, त्यांचा अभ्यास, त्यांची जबाबदारी किती आहे अध्यक्ष महोदय, ते भावनेमध्ये आहेत। त्यांनी आंदोलनाच्या रूपाने दंड ठोकले म्हणून आमच्या सरकारमधल्या मंत्र्यांनी शंड ठोकावं, त्यांनी हाती दगड घ्यावा म्हणून मंत्र्यांनी काठी घ्यावी, त्या आंदोलकांनी हाती काठी घ्यावी आणि म्हणून मंत्र्यांनी तलवार घ्यावी, हे अध्यक्ष महोदय कितपत योग्य आहे। आणि म्हणून मंत्र्यांनी आपली जबाबदारी ओळखून या ठिकाणी अध्यक्ष महोदय काम केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, जे मंत्री या विषयावर आज संपूर्ण राज्यभर मेळावे काउंटर अटॅक त्या ठिकाणी करतात त्या मंत्री महोदयांनी अध्यक्ष महोदय अनेक वेळेस या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मंत्री झाल्यानंतर शपथ घेतली आणि काय शपथ घेतली अध्यक्ष महोदय, मी छगन भुजबळ ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल। मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेल। अध्यक्ष महोदय, हीच एकात्मता उन्नत राखली जाते का? मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध पद्धतीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे आणि निष्पक्ष तसेच कोणाच्या विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल। अध्यक्ष महोदय, हेच मंत्र्यांचं वागणं आहे का? आज अध्यक्ष महोदय, काल मी सभागृहामध्ये पाहिलं, आमदारांनी जर मंत्र्यांना प्रश्न विचारला, विरोधी पक्षाने विचारला तर मंत्री उत्तर देतात, आपण सूचना दिल्या तर मंत्री उत्तर देतात,
परंतु अध्यक्ष महोदय काल 293च्या चर्चेमध्ये स्वतः एक मंत्री उभे राहतात आणि स्वतःच्या जातीबद्दल दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य या सार्वभौम सभागृहामध्ये करतात। अध्यक्ष महोदय हे निश्चितपणे हा सभागृहाचं पावित्र्य भंग करणारी ही गोष्ट आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय आणि अशा प्रकारचा जाती भेद करून संपूर्ण राज्याला मोठ्या संकटामध्ये नेण्याचं हे काम मंत्री महोदय करत आहेत। छत्रपती शिवराय अध्यक्ष महोदय ते विसरले। छत्रपती शिवरायांची समाधी शोधण्याचं पहिलं काम महात्मा फुले यांनी केलं। महात्मा फुलेमुळे छत्रपती शिवराय जगाला कळले। महात्मा फुलेंनी शिवरायांचा पहिला पोळा ताठी निघाला। महात्मा फुलेंनी छत्रपती शिवरायांची पहिली जयंती अध्यक्ष महोदय साजरी केली। परंतु असं असताना त्या महात्मा फुलेंच्या शिवनिष्ठेला देखील छेद देण्याचं काम आमच्या मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांकडे होतं अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी समिती नेमल्यानंतर संपूर्ण राज्य कामाला लागले। 30 लाखाच्या वर नोंदी सापडल्या। त्यांना ओबीसीचा दाखला देण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही आणि त्यामुळे किमान राज्यातल्या 30 लाख लोकांचा आरक्षणाचा विषय या निमित्ताने संपला। त्यामुळे मराठा आरक्षणाची व्याप्ती देखील अध्यक्ष महोदय यामुळे कमी झाली। अध्यक्ष महोदय सभागृहात 2-3 वेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय झाला। अनेकांनी यावर कायदेशीर चर्चा केली। आताही अनेक जण चर्चा करतात। माझं असं म्हणणं आहे की कोणी मागच्या काळात काय केलं एकमेकाला नाव ठेवल्यापेक्षा अध्यक्ष महोदय मराठा समाजाने समाजाला आरक्षण दिलं आणि ते समजा कोर्टात टिकलं नाही। आज आम्ही जर निर्णय घेतला तरी मराठा समाजाचा महाराष्ट्र सरकारने जर आज आरक्षण दिलं तरी मराठा समाजाचा पोरगा कधीच त्याला सेंट्रलचा कायदा नसल्यामुळे तो कलेक्टर होणार नाही, तो एसपी होणार नाही, तो IAS अधिकारी होणार नाही अध्यक्ष महोदय आणि त्याला FPC लागू होणार नाही। आणि म्हणून जर समजा या महाराष्ट्रातल्या मराठाच्या मुलाला आरक्षण द्यायचं असेल अध्यक्ष महोदय तर त्याला UPSC सवलती लागू झाल्या पाहिजे, त्याला IAS होता आला पाहिजे, IPS होता आला पाहिजे आणि म्हणून न्याय प्रणाली राज्याला 50% पुढे जाऊ देत नाही। हे सर्वांना मान्य अध्यक्ष महोदय की आपण 50% पुढे जात नाही। शेवटी घटनेवर बोट ठेवलं जातं। कारण माझं असं स्पष्ट मध्ये कायदा करणं हे कोर्टाचं काम नाही तर घटनेच्या चौकटीत केलेले कायदे योग्य रीतीने राबवले जातात की नाही हे पाहणं कोर्टाचं काम आहे। आणि म्हणून आरक्षणाच्या पुढे आम्ही गेलो तरी माननीय सर्वोच्च न्यायालय दाखल केलेली क्युरिटी पिटिशन किती टिकवणार हे आपण आज नक्की सांगू शकत नाही, कोणी त्याविषयी सांगू शकत नाही। त्यामुळे राज्य सरकारने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तरी ते टिकल याबाबत मला तरी या ठिकाणी म्हणजे शाश्वती वाटत नाही। माझ्या अल्पबुद्धी व अल्पकाळच्या अनुभवानुसार मला सुचवायचं अध्यक्ष महोदय कोणी काय केलं आणि कोणी काय नाही केलं एकमेकांची उणी काढल्यापेक्षा कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता या विधानसभेतील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व सन्मानित मंत्रीगण, सन्मानित सर्व सदस्य झालं या सर्व लोकांनी एक मताने मराठा आरक्षणाचा ठराव पारित करून माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्या केंद्र सरकारकडे जाऊन त्यांना विनंती करून आतापर्यंत 102, 103, 104, 5 वेळेस आपण या अनुषंगाने घटना दुरुस्ती केली तर एकदा साहेबांना पुन्हा एकदा होऊ द्या। या घटनेमध्ये समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव त्यांनी मान्य करावा। घटना दुरुस्ती करून घटनेमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची तरतूद करावी असं या ठिकाणी मला वाटतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आणि सर्व मंत्र्यांनी दिल्लीला जाऊन हा प्रस्ताव जर दिला तर प्रधानमंत्री यांना साकडे घातल्यानंतर 100% कायदेशीर टिकणारं आरक्षण या ठिकाणी आपल्या मराठा समाजाला या ठिकाणी मिळू शकतं अध्यक्ष महोदय। म्हणून अशा प्रकारची माझी मागणी आहे की हे संविधानात तरतूद झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय राज्यात 2च मिनिटं आता तुम्ही एक तास बोलता आम्ही काय बोललो नाही। मुख्यमंत्री यांचे म20 नियम 47 अन्वये निवेदन। 1 मिनिट थांबा, 1 मिनिट समजा। मराठा आणि वाद करून 2 समाजात एकमेकांच्या सोबत करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आम्ही तुम्ही भविष्यामध्ये हे करणार आहे की काय आज मला सांगा अध्यक्ष महोदय। विदर्भ कन्या म्हणजे जिजाऊ मासाहेब शिवरायांची माता ही आमच्या विदर्भाची सुपुत्री आहे। राजमाता जिजाऊ मासाहेब म्हणण्याची ओळख आहे। त्यांचे पुत्र शिवराय आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराज हे मराठवाड्यातले म्हणजे आमच्या जिजाऊ मासाहेबांचा सगळं परिवार ओबीसी आहे, शिवरायांचं सगळं परिवार मराठा आहे। मग हे जे कोणी आंदोलन करते आज हे आमच्या जिजाऊ मासाहेबांच्या समाजाला ओबीसी म्हणून हिणवणार का तिकडे शिवरायांच्या समाजाला मराठा म्हणून हिणवणार अध्यक्ष महोदय याचं देखील उत्तर मला अपेक्षित आहे महोदय। आणि म्हणून अशा प्रकारचा वाद न करता आपण शिवरायांचं आणि जिजाऊ मासाहेबांचं आई लेकाचं नातं वेगळं करू शकत नाही अध्यक्ष महोदय। ज्या काही कारणामुळे त्यांना आरक्षण भेटू शकलं नाही ती सगळ्या कारणांचा शोध
घेण्याच्या भानगडीत न पडता केंद्र सरकारकडे जाऊन आपण विनंती करावी, ही माझी मराठा समाजाबद्दलची अध्यक्ष महोदय मागणी आहे. धनगर समाजाच्या बाबतीमध्ये वेगळं आरक्षण देण्याची गरज नाही अध्यक्ष महोदय. कोणी किती टीका करते की आम्ही आमचं देणार नाही, जी एक चूक संविधानामध्ये झाली एका अक्षराची, ती देखील या 105व्या घटनेमध्ये डचं र केलं तर ऑलरेडी त्यांना आरक्षण अध्यक्ष मिळू शकते. त्याला वेगळे आरक्षण देण्याची गरज नाही अध्यक्ष महोदय. बंजारा आणि आदिवासी समाजाला आमचा विभाग जर सोडला तर केंद्र सरकारच्या सूचीमध्ये 35 नंबरवर नाही काढायचं रिझर्वेशन अध्यक्ष महोदय. पण केवळ आमच्या विदर्भातल्या लोकांना ते मिळत नाही आणि मग त्या संदर्भात देखील आपण पावलं उचलावी, हा देखील माझा अध्यक्ष महोदय ही मागणी आहे. ब्राह्मण समाजाच्या बाबतीमध्ये परशुराम विकास महामंडळ आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागच्या केली. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी त्या महामंडळ स्थापन करण्याची घोषणा अतुल सावे साहेबांनी केली. पावसाळी अधिवेशन गेलं अध्यक्ष महोदय, आता हिवाळी अधिवेशन आलं तरी मंत्री महोदयांनी आपला शब्द पूर्ण केला नाही. अशा प्रकारे मंत्री जर सभागृहामध्ये खोटं बोलत असतील, आश्वासन देऊन जर शब्द पुरत करत नसतील तर आम्ही समाजाला अध्यक्ष महोदय न्याय कसा त्या ठिकाणी देणार आहे. कोळी महादेव समाजाची तीच मागणी आहे, लिंगायत समाजाची तीच मागणी आहे, मातंग समाज अबकट करता झुंजतोय लढतोय, मुस्लिम समाजाची देखील मागणी आहे. या सगळ्या समाजाला सामावून घेण्याचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि माझा विश्वास या राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा, सर्व मंत्री आणि सगळे सदस्य या ठिकाणचा माझा विश्वास आहे की आपण सकारात्मक सर्व लोक निर्णय घेऊन केंद्र सरकारच्या घटनेत दुरुस्त करून मराठ्यांना आणि सर्व लोकांना आरक्षण द्या, ही माझी विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.